आकाश ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण एक नवीन ठिकाण बघण्यासाठी चाललेलो आहे, जे आहे माता कामाख्या मंदिर। आणि हे मंदिर आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगावजवळ। आणि महाराष्ट्रातलं हे एकमेव कामाख्या मातेचं मंदिर आहे पूर्ण महाराष्ट्रातलं, कारण की आसाममधलं जे गुवाहाटीमधलं जगप्रसिद्ध कामाख्या मातेचं मंदिर आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल। त्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे आणि खूप जबरदस्त शैलीमध्ये या मंदिराची बांधणी करण्यात आली आहे, ती आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। आणि नाशिकचं हे नवीन पर्यटन स्थळ आहे, तर बघू शकता माझ्यासोबत माझा मित्र कट्टरनाथ भक्त गणेश, जो आपल्या व्लॉगमध्ये असतोच नेहमी। आणि बाईकने निघालो आहे आपण, तर चला आता लवकरच पोहोचूया मंदिराजवळ आणि पुढची माहिती आपण तिथेच जाणून घेऊ। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत माता कामाख्या मंदिराजवळ आणि बघू शकता मागे कमान, आणि हेच आहे ते सुंदर मंदिर। तर आता आपण आलो आहे निफाडमधलं धारणगावमध्ये। तर जबरदस्त मंदिर आहे, म्हणजे इथून जे फर्स्ट इम्प्रेशन पडतं आहे असं वाटतच नाही की आपण महाराष्ट्रात कुठेतरी आलो आहे, असं वाटतं आपण साऊथ साईडला किंवा आणखी कुठेतरी बाहेर आलो आहे। आणि इतकी छान या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे आणि आजूबाजूला खूप जबरदस्त निसर्ग सौंदर्य आहे, शेती वगैरे आहे, त्यामुळे तुम्हाला छान वाटणार आहे। तसं मी ड्रोन शॉट्स घेणार आहे, तर तुम्हाला त्यामध्ये बघता येईल। तर मंडळी आता कमानीच्या आतमध्ये आलेलो आहे आणि मधला परिसर बघू शकता खूप जबरदस्त आहे। आणि हे आहे मुख्य मंदिर आणि त्याच्या बाजूलाच इथे हे बघा, इथे कालभैरवचं मंदिर आहे आणि 52 वीरांचं मंदिर आहे। आणि इकडे ज्यांनी मंदिराची स्थापना केली त्यांच्या मातापितांचं मंदिर आहे। आणि बघू शकता मंदिराचं हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे, तर तिथे आपण आतमध्ये जाणारच आहोत। आणि त्याच्या दोन्ही बाजूला हे बघा इथे सुद्धा, आणि त्यात इथे दीपमाळा म्हणजे दीपमाळांची निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि या बाजूला इकडे गणपतीचं सुद्धा मंदिर आहे आणि त्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे आपण जाणार आहोत। आणि तिथे धुनासुद्धा आहे, तो सुद्धा आपण बघणार आहोत। तर फायनली मंडळी मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता मंदिराचा जो सभामंडप आहे त्याची म्हणजे जी बनावट आहे ती खूप जबरदस्त आहे आणि खूप छान प्रकारे इथे साकारण्यात आलेलं आहे। म्हणजे ही डिझाईन आणि कलर वगैरे बघू शकता तुम्ही, म्हणजे आल्यानंतरच आतमध्ये प्रसन्न वाटेल। आणि खाली पण बघू शकता खूप जबरदस्त फरशी वगैरे बसवण्यात आली आणि खूप लोक इथे बसू शकता। बघू शकता खूप मोठा सभामंडप आहे, 400-500 लोक तर आरामशीरमध्ये बसू शकता। आणि इकडे मेन गाभारा आहे, तर तिथे आपण दर्शन घेणार आहोत। तर मंडळी आपण खूप लकी आहोत, कारण की आपल्याला थेट आतमध्ये येण्याची परवानगी मिळालेली आहे। म्हणजे जो नवनाथांचा गाभारा आहे इथे कोणाला येऊ देत नाही, पण या ट्रस्टतर्फे आपल्याला परवानगी देण्यात आलेली आहे। हे बघा आपण थेट आलेलो आहोत आतमध्ये आणि हे बघा संपूर्ण नवनाथांच्या इथे मूर्त्या प्रस्थापित केलेल्या आहे आणि जबरदस्त आहे खूप, म्हणजे आतमधला गाभारा बघू शकता तुम्ही,
वरती खूप मोठं असं झुंबर लावण्यात आलं आहे आणि बघू शकता खूप छान बनावट आहे. म्हणजे इथून बाहेर निघण्याचं मनच होत नाही आहे. इथपर्यंत येण्याची परवानगी मिळाली. खूप धन्यवाद या ट्रस्टचे. सो चला आता इथे दर्शन घेऊ आपण आणि मग बाहेर जाऊ. तर मंडळी, नवनाथांच्या दरबारात आपलं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच आता आपण मुख्य ठिकाणी चाललो आहे. बघा इकडे आहे कामाख्या देवीचं मंदिर आणि गाभारा. तर मंडळी बघू शकता, हा आहे माता कामाख्या देवीचा गाभारा. आणि बघा तिथून तुम्हाला असं जाऊन पायऱ्या उतरून खाली यावं लागतं आणि इथे आहे देवी. तर बघू शकता आजूबाजूला खूप सर्व देवींच्या मूर्त्या प्रस्थापित केलेल्या आहे आणि मध्यभागी आहे माता कामाख्या. आणि बघू शकता इथे बरेच भाविक आलेले आहेत. म्हणजे या गाभाऱ्याची बांधणी जरा वेगळीच आहे. आणि हे बघा वरतीसुद्धा जबरदस्त डिझाईन वगैरे करण्यात आली आणि हे बघा झुंबर वगैरे आहे आणि मस्त आहे खूप. तर इथेसुद्धा तुम्ही हे दर्शन घ्या, कारण की हेच आहे मुख्य मंदिर. तर मंडळी, जे मुख्य मंदिर आहे नवनाथांचं आणि कामाख्या देवीचं, त्याच्या डाव्या बाजूला इकडे शिव मंदिर आहे, ते आपण बघूया. तर मंडळी हे बघा मंदिराच्या उजव्या बाजूला इथे गणपतीची सुद्धा मूर्ती आहे, गणपतीचं मंदिर आहे. आणि हे बघा गणपतीचं दर्शन घेऊन जसं आपण मागे येतो, हे बघा इकडे धुनं आहे. आता सध्या प्रज्वलित नाही, पण इथे मगाशी प्रज्वलन केलं होतं तेव्हा आपण शूट करत होतो. तर मंडळी मंदिराच्या समोरच हे बघा खूप मोठी पार्किंग आहे आणि इकडे तुम्ही जर लांबून येत असाल तर मोठमोठ्या गाड्या पार्क करू शकता. आणि इथे स्वच्छतागृहसुद्धा आहे, बाथरूम आहे, टॉयलेट आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, मंदिराच्या समोरच आहे. तर ही एक चांगली सुविधा करण्यात आली. मंदिराची स्थापना आता म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षापासून मंदिराचं काम चालू होतं. मागच्या महिन्यात 27 तारखेला मंदिराची ओपनिंग झाली. पाडव्यापासून कार्यक्रम चालू होते, साप्ताहिक कार्यक्रम मोठे भरपूर चांगले कीर्तन झाले. 9-10 दिवस पूर्ण जेवणाचा भंडारा होता, भरपूर मोठा कार्यक्रम होता जेवणाचा. हे जवळजवळ 15,000 स्क्वेअर फूटवर बांधकाम आहे पूर्ण मंदिराचं बांधकाम आणि जवळजवळ तो 4 एकरचा परिसर आहे. तर मंडळी अशा प्रकारे कामाख्या देवी मंदिराचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि जसं की मी तुम्हाला पूर्ण हे मंदिर दाखवलेलं आहे आणि बघितलंच तुम्ही, खूप जबरदस्त मंदिर आहे. आणि बघू शकता अजून पण मी मंदिरातच आहे. तर मस्त मंदिर आहे, मस्त ठिकाण आहे, म्हणजे नैसर्गिक ठिकाणी आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, चारी साईडने शेती वगैरे आहे. तर मस्त वाटेल तुम्हाला आणि खूप शांतता वाटेल. आणि इथे फक्त कामाख्या मातेचंच मंदिर नाही आहे, इथे खूप सारे मंदिर आहे. जसं की तुम्ही बघितलं गणपतीचं मंदिर आहे, त्यानंतर भोलेनाथाचं मंदिर आहे, नवनाथांचा गाभारा आहे आणि वेगवेगळ्या देवींचे मंदिर आहेत. त्यामुळे तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि इथे शांततेत वेळ घालवा, तुम्हाला खूप मजा येईल. फॅमिलीसोबत या आणि इथे निसर्गरम्य वातावरणातसुद्धा तुम्ही मस्त फोटोज वगैरे क्लिक करू शकता. तर चला आता भेटूया अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब तुम्ही करू शकता, तुम्हाला जर असे कंटेंट आवडत असेल तर. आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, चेक करा. तर जाऊया आता आणि भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.